हॅलो, हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. प्रांजल वेलकम कर. वेलकम. असा अचानक अचानक भयानक प्लॅन असतो आमचा, अचानक भयानक ब्लॉग असतो, अचानक भयानक आमची ट्रिप असते, कुठेतरी जातो. आमायरा पण तयार झाली, प्रांजल तयार झाली, मी पण तयार झाले. तर झाला एकदाचा सगळा गडबड गोंधळ. तर सगळं आवरून वगैरे आम्ही निघालेलो आहोत. उरणला जायचं होतं आम्हाला, बीचवरती फिरायला. खूप लवकर अचानकच प्लॅन झाला, म्हणजे अगदी आम्ही 10-15 मिनटातच रेडी झालो, कारण आमची ट्रेन होती. फटाफट आवरलं, जो काय ड्रेस हातात येत होता तो घातला, त्यांनी निघालेलो. तर इथं ट्रेनचं तिकीट वगैरे काढलेलं आहे. स्टेशनची अवस्था खूप बेकार झाली, सगळ्या फडशा वगैरे फुटलेल्या आहेत. मी पहिल्यांदाच जात होते उरणला, नाही याच्या आधी मी 2 वेळा गेलेली, पण बीचला पहिल्यांदा चाललेली. तर बघूया कसं आहे काय माहिती. थोडंसं पावसाचं वातावरण होतं. तर इथं बघू शकता यांना एवढे शांत बसलेत कशासाठी, कारण त्यांना फिरायला घेऊन जातोय ना आम्ही, म्हणून. तर इथं ट्रेनची वाट बघत होतो. थोड्याच वेळात ट्रेन पण येणार होती. पहिल्यांदा असं झालं की वेळेवर आम्ही पोहोचलो. तर ट्रेन मिस झाली असती, परत 1 तासाचा टाईम लागला असता आणि खूप टाईम वेस्ट झाला असता. मग तर इथं ट्रेन आलेली आहे, आम्ही चाललेलो आहोत ट्रेन पकडायला. तर आमायरा वगैरे बसलेली आहे. इथं पण बसल्यानंतर यांची भांडणं एवढा वेळ शांत होती, ती फक्त ट्रेनमध्ये जाईपर्यंतच होती. विंडोला मी बसणार की तो बसणार, हेच चालू होतं त्यांचं. इथं आम्ही पोहोचलेलो आहोत. उरणमध्ये ना एक सिस्टम आहे, लाईन लावावी लागते रिक्षासाठी, असं काहीतरी आहे. पण खूप छान वाटला, गडबड होत नाही, गोंधळ होत नाही. आणि इथं आम्ही त्या दादांना सांगितलं की आम्हाला शेअरिंगमध्ये जायचं नाही, कारण आम्ही खूप जण होतो, म्हणजे 5-6 जण होतो. तर आम्हाला शेअरिंगमध्ये जमलंच नसतं. तर आम्हाला प्रायव्हेट रिक्षा करायचं आहे, तर आम्ही प्रायव्हेटच रिक्षा केला आणि निघालेलो आहोत. हलकं हलकंसं हवा चालू होती, थंड वातावरण होतं आणि आम्ही निघालेलो आहोत. मी पहिल्यांदा हे सगळं बघत होते, खूप छान वाटत होतं. खूप एक्सायटेड होती की कसं असेल काय असेल म्हणून, कारण खूप ऐकलं होतं की बीच खूप सुंदर आहे वगैरे. तर पावसामुळं ना जास्त लाटा वगैरे होत्या, मला खूप भीती वाटत होती. तर इथं पोहोचलेलो आहोत. छोटे छोटे लेकरं घेऊन ना खूप आतमध्ये जातात लोक, मला खरंच खूप भीती वाटते. म्हणजे पॅरेंट्स असतात त्यांना कसं काय असं भीती वाटत नाही काय माहिती. अथर्व एकदम कोपऱ्यात थांबलेला, तरी पण मी घाबरत होते. त्याला सारखी भीती दाखवायची की मी पप्पाला सांगू का म्हणून. अथर्व मागे सरक ना. तर आता तुम्ही बघितलात मी किती घाबरत होते, कारण खरंच मला खूप म्हणजे खूप भीती वाटते. मला आधीच पाण्याची खूप भीती आहे आणि त्यात एवढे व्हिडिओज वगैरे येतात, तरी पण आपण न समजल्यासारखे वेड्यासारखं वागलो तर काय अर्थ आहे त्याला. खूप आतमध्ये लोकं चाललेली, मलाच भीती वाटत होती वाहून बिहून गेले तर काय करायचं. तर जाऊ द्या, प्रत्येकाची इच्छा त्यांना त्यांना माहिती असतं, कदाचित त्याच्यामुळे गेले असतील. त्यांना त्यांना प्रत्येकाला आपापल्या जीवाची काळजी असते. तर जाऊ द्या, मी नाही अथर्वला तेवढं अलाउड केलं आतमध्ये जायला वगैरे, पण आम्ही पण नाही गेलो. मी आधीच घाबरून लांब लांब पळत होते. तर इथं ना आम्ही थोडंसं पाणी वगैरे बघितलं. मग आम्ही इथं जे मकाचे कणीस होते ते घेतले. खूप छान वाटत होतं, कारण थंड थंड वातावरण मी जसं की सांगितलं, आणि त्याच्यामध्ये मकाचे कणीस वगैरे खायला मस्त वाटतं. तर अथर्व आमायरा वगैरे त्यांचे एन्जॉय करतात, आम्ही आमचं बसलेलो. तर सगळेजण बसून मस्त पाण्याच्या लाटा वगैरे बघत, मला ना असं लांब बसून लाटा बघायला खूप खूप छान वाटतं. पण मी अजिबात पाण्यात जात नाही आहे. तरी पण नंतर एखादा व्हिडिओ वगैरे करायसाठी आम्ही खाली उतरलेलो इथून खालती, आणि इथून छोटे छोटे खेकडे वगैरे दिसत होते. खूप भीती वाटत होती, अचानक मोठा खेकडा वगैरे आला तर. आल्यापासून आम्ही फक्त समुद्र बघत होतो किंवा खाणं पिणं वगैरे हेच चालू होतं. आमचा फोटोशूट वगैरे केलाच नव्हता. तर आम्ही कणीस खाल्ल्याच्या नंतर फोटो वगैरे काढायला घेतलेले. आणि आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय, हा वाला व्हिडिओ माझा इंस्टावरती खूप छान चालला, व्हायरल गेलाच म्हणेन मी, कारण 1.5 मिलियनच्या वरती व्ह्यूज आलेले आहेत त्याला.
तर हा माझा व्हायरल व्हिडिओ होता. इथं अथर्व आणि अमायरा मंचुरियन घेतले. आम्ही सगळ्यांनी घेतले कारण आम्हाला घरी जायचं होतं आणि भूक पण लागलेली. आम्ही बराच वेळ असता समुद्राच्या किनाऱ्याला बसून होतो, बघत बसलेलो लाटा वगैरे. तर त्याच्यानंतर घरी जाताना आम्ही मंचुरियन घेतले. मंचुरियन पण खूप खूप छान होते, टेस्टी होते. बघूया, माझं ना खूप इच्छा आहे की आणि ते पेटपूजा वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही निघालेलो आहोत घरी रिटर्न जायला. रिक्षा वगैरे बुक केला आणि आम्ही निघालो. लवकर रिटर्न जाताना रिक्षा भेटतच नव्हता. तर हा उरणचा चौक आहे, तिथून आम्ही गेलो आणि आम्ही द्रोणागिरीच्या ना स्टेशनला थांबलेलो. द्रोणागिरीचं स्टेशन खरंच एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे ना. मी आता प्लॅन करत होते की आपण फिरायला जाऊया, पण द्रोणागिरीच्या स्टेशनला जाऊया. खूप रस्ता वगैरे छान आहे, खेळायला मोकळं मैदान आहे, हवा वगैरे छान आहे. घरी जाता जाता पूर्ण केसांची वाट लागलेली. तर इथं ना अथर्व, अमायरा वगैरे खेळत होता. आम्ही पण खेळलो, बराच वेळ तिथं थांबलेलो कारण ट्रेन यायची होती, उशीर होत होता.